गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता उठलोय तर आता गरम पाण्याने आंघोळ नाही करायची, तर गार पाण्याने आंघोळ करायची. तर आता करतो गार पाण्याने आंघोळ. म्हणजे अंग मोकळं मोकळं वाटतंय गार पाण्याने आंघोळ केल्यावर. करतो पहिल्यांदा गार पाण्याने आंघोळ. नंतर आज थोडं वेगळं खायला बनवणार आहे. भेटतो आंघोळ करून आले. आता माझी झालेली आंघोळ, तर दाखवतो तुम्हाला तवा. बटाटा मी आंघोळ होईपर्यंत उकडलेला आहे. तर आपण बनवत आहोत मोकळं बटाट्याची भाजी. पिवळा बटाटा तुम्ही तर खाल्ला असेल. आज फर्स्ट टाइम रूमवर बनवायला लागलोय, तर बघू कसं होतंय. तोपर्यंत मी कांदा चिरून घेतो. आपण सोलून घेतलेला आहे, थोडे तेल टाकलंय. तोपर्यंत आपण बटाट्याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया. पीस बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आता काय सगळं तेलात मिक्स करून घ्यायचं. मोहरी टाकलेली. आता आपण थोडीशी हळद टाकू, तर आपल्याला पिवळा बटाटा करायचा. हळद पण टाकून जाते. आता आपण टाकू जे आपण बटाटा हे केलं तर ते टाकू. उकडलेलं बटाटा टाकलेलं मस्त. आता आपण ह्याला एक जीव करून घेऊ. तुम्हाला तुमच्या चवीपुरतं मीठ टाका. तर आपली रेसिपी तयार झालेली आहे. कशी रूमवरची रेसिपी कमेंट मध्ये सांगा कशी झाली. आम्ही खाऊन बघतो. आता आपल्या रूम मधलं संपलेलं आहे पाणी. आता काय बाहेर बघितलं पाणी नाही आलं, इथं पण पाणी नाही आलं. आता येते संध्याकाळी पाणी. आता काय मग आता आम्हाला आल्यावर परत पाणी, त्याला पण यायला उशीरच होतंय. पण आता पाण्याचा टाइम 9चा आहे. आता सध्याला काहीच पाणी नाही शिल्लक.